सुरेश धस पत्रकार परिषद घेत आहेत, थेट जाऊया. वाढ महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 11 मार्च 2022 म्हणजे यावेळेस हे मवियाचं सरकार होतं. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी सन 2022, 23, 23, 24 आणि 24, 25 या 3 वर्षासाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली. त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना, काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे, साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने, शेतमाल तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठ, शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे, वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणलं एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे, कारण दर कमी असताना खरोखरच साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता. प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे, प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. उद्दिष्टाच्या बाबी कोणत्या कोणत्या ठरवल्या? पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणे, याच्यात प्रात्यक्षिक, शेतीशाळा, प्रशिक्षण, प्रचित्र भेटी, प्रचार प्रसिद्धी. याच्यामध्ये कापूस 256 कोटी आणि सोयाबीन आणि अन्य तेलबिया 294 कोटी, असे 550 कोटी रुपये. आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला 15 लाख, सोयाबीनला 35 लाख, असे 35 लाख आलं, 15 कोटी आणि 35 कोटी असे 50 कोटी. आणि 3 मूल्य साखळी विकास, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या बळकटीकरण करणे, क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, गोदाम, सायलो, साठवणूक शेड, तेल घाणे प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा निर्मिती युनिट, बीज प्रक्रिया युनिट, सोयाबीन इत्यादी. कापसाला 179 कोटी रुपये दिले आणि सोयाबीनला 221 कोटी रुपये, असे 400 कोटी, असे एकूण 1000 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर करून त्या ठिकाणी दिले. दिनांक 23 ऑक्टोबर, आता बघा याच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कापूस पिकाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी 238 कोटी आणि सोयाबीन आणि इतर तेल बियासाठी 281 कोटी, अशी 520 कोटी 86 लाख तरतूद 23 ऑक्टोबर 2023 लाच, तारखा लक्षात घ्या तुम्ही, 2023 लाच या ठिकाणी दिली. कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून खरेदीद्वारे भ्रष्टाचार करण्यासाठी दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार, आयुक्त प्रवीण गेडाम, प्रकल्प संचालक पोखरा परिमल सिंह, कृषी विभाग राज्यातील सर्व संचालक, कृषी सहसंचालक, कृषी विभागातील सहसचिव, उपसचिव व अवर सचिव श्री देवानंद दुधडे, उपमहाव्यवस्थापक MAIDC MCAER प्रतिनिधी कौसाडीकर यांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा बोलवली, बैठक बोलवली व खर्च कृषी विभागाच्या अर्थसंकल्प व खर्चाबाबत चर्चा केली. या चर्चेत श्री दिलीप झेंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक लालच दाखवून मूळ बाबीला बगल देऊन नॅनो युरिया, नॅनो DAP,
DSMS इत्यादी खरेदी करायच्या बाबीवर चर्चा घडून आणली. सन 2022-23 मध्ये वर उल्लेख केलेल्या बाबी नव्हत्या अगोदर तुमच्या लक्षात आला, त्यामुळे या बाबी नव्हत्या. त्यासाठी आयुक्त कृषी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. कृषी मंत्री यांच्याशी संगनमत करून 8 फेब्रुवारी 2024 रोजी डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग इत्यादी घटकांचा समावेश करण्यासंदर्भात शासनाकडे 8 फेब्रुवारी 2024 ला प्रस्ताव पाठवला. यातला आता एक मिनिट, कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे OSD डॉक्टर वैभव पवार, खाजगी सचिव प्रशांत भामरे, कृषी आयुक्तालयातील संचालक विस्तार श्री दिलीप झेंडे, संतोष कराड, मंत्रालयातील उपसचिव यांच्या भ्रष्टाचार करण्याचा कट कारस्थानातून मूळ बाबीमध्ये बदल करून व DBT योजनेत सूट देऊन DBT हे 2017चा GR आहे, DBT द्वारे शेतकऱ्यांना द्यावं, त्याला बगल देण्यात आली. DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक, मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल. खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली. त्याचा हा पुरावा हा सुद्धा मी तुम्हाला PDF द्वारे देतो. ही बैठक कुठे बोलावली, काय बोलावली ते. या सभेस प्रवीण गेडाम, डॉक्टर माधववीर, संतोष कराड, महेंद्र घाडगे, अवर सचिव कृषी, डॉक्टर प्रज्ञा मनोहर, अवर सचिव नियोजन, संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे, तुम्ही हे नाव बरोबर येतात बघा, कृषी संचालक सुनील बोरकर, कक्ष अधिकारी नितीन शेळके हे अधिकारी मीटिंग करिता प्रत्यक्षात उपस्थित होते. या व्यतिरिक्त PR देशमुख, परभणी कृषी विद्यापीठ, डॉक्टर खर्चे, अकोला कृषी विद्यापीठ, डॉक्टर पाटील राहुरी कृषी विद्यापीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते. प्रवीण गेडाम आणि अनुप कुमार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होते, प्रत्यक्षात हे उपस्थित नव्हते. याच मीटिंग मध्ये नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कसलीही मागणी नसताना, शेतकऱ्याची मागणी नाही, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही, कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय 6 मार्च 2024 ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला. दिनांक 12 मार्च 2023 रोजी अमुस अनुप कुमार यांना बदल करण्याच्या कार्यक्रमाबाबत कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर 12 मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्गमित, शासनाचं फास्ट काम किती बघा. 12 मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्तालयाकडून आणि 12 मार्चलाच मंजुरी दिली. त्याचे सुद्धा संपूर्ण पुरावा बाब क्रमांक 2 चा जो पुरावा आहे, हा पुरावा PDF द्वारे मी देतो. त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव, त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय क्रमांक 2. याच्यामध्ये कापूस म्हणजे बदल कसा केला बघा. डिजिटल सॉइल DSMS ला भौतिक ठरवलं 264, फक्त 10 लाख रुपये ठेवले, म्हणजे हे विद्यापीठाला वगैरे द्यायला. कापूस नॅनो फुलोऱ्याची अवस्था हे कधी मार्च महिन्यात, सोयाबीन मार्च महिन्यात असते का, काय संबंध. तर ह्याला 11.50 लाख भौतिक आणि पैसे दिले 69 कोटी 169 करोड. कापूस नॅनो युरिया, कापूस पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था
डिसेंबर मध्येच कापूस संपवतो. हे मार्च मध्ये चाललेला उद्योग 12 मार्च. 11.50 लाख बहुतेक ठरवलं, 25,88,00,000 कोटी. आता ही 172 कोटी कशी फिरवली बघा, कुणीकडून कुणीकडे फिरवली. कापूस साठवणी बॅग आणि संख्या 6,18,032, 77 कोटी 25 लाख, एकूण 172 कोटी 23 लाख. हा आकडा या ठिकाणी बरोबर आणला. सोयाबीन आणि इतर तेलबिया, इथं 7,74,843 कोटी. सोयाबीन नॅनो युरिया 40 लाख. मेटाल्डिहाइड कीटकनाशक गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. ऍक्च्युअल हे घेऊ नका असं सुनील केंद्रेकरांनी पत्र पाठवलं होतं, ते पुढे मी दाखवतो. तर अवजारे, किट इत्यादी नॅनो युरिया DAP फवारणीसाठी 1,500 रुपये प्रति पंप, हे 5,39,080 कोटी. हे 80 कोटी रुपये इकडे फिरवले. म्हणजे गोदावून गेलं. तुमचं कापसाचं काय, शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी, हे सगळं मातीत गेलं. हे फक्त खरेदीवर आलं. आणि ती सगळी खरेदी किती आहे? 342 कोटी. आयुक्त कृषी श्री प्रवीण गेडाम यांनी अमुस अनुप कुमार यांना पत्र क्रमांक 78 15 मार्च नुसार महाराष्ट्र कृषी विकास मंडळ व इतर खरेदी करायच्या बाबीमध्ये महाराष्ट्र शासनाने DBT धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनामार्फत थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, हे नमूद केलंय. प्रवीण गेडाम यांनी नमूद केलंय की हे DBT द्वारे द्यावं लागेल. एवढं सगळं होऊन सुद्धा परंतु शासनाने मात्र म्हणजे यांनी सांगितलं नाही आम्ही सांगतो तेच हे करा. आणि 12/9/2017 एक शासन निर्णय की DBT शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये, परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही. हे कोणाचं आहे? माझं नाही, आयुक्त गेडाम साहेबांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या शासन निर्णयाच्या अटीमध्ये हे बसत नाही, हे पण क्लिअर सांगितलं. तसेच महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाचे परिपत्रक 18 मार्च 2017 ते पण देतो मी तुम्हाला PDF मध्ये. केवळ अनुदान व्यपगत होऊ नये म्हणून सो अँड सो केलं आणि खरेदीच्या प्रस्तावांना या 15 फेब्रुवारीला यांनी सांगितलं या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असं क्लिअर कट या ठिकाणी म्हणलंय. असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतानाही उपसचिव संतोष कराड यांनी शासनाचे पत्र क्रमांक 20/22/39 भाग 1 4 16 मार्च 2024 रोजीच्या पत्रानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार, म्हणजे मुख्यमंत्र्यांची सुद्धा 12 मार्चला इकडे GR काढला की 16ला लगेच जाऊन गडबडीमध्ये सही घेतली. ऍक्च्युअल मुख्यचा पुरावा माझ्याकडे आहे 16 मार्च 2024चा, हे सुद्धा PDF द्वारे तुम्हाला देतो. याच्यामध्ये असलं काहीही करण्याच्या पूर्वी माननीय CS यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्या कमिटीने CS चीफ सेक्रेटरी यांच्या मान्यतेशिवाय मुख्यमंत्र्यांकडे फाईलच जाऊ शकत नाही. गडबडीमध्ये मुख्यमंत्र्यांवर फाईल नेली आणि त्यांची सही घेऊन संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो DAP आणि गोगलवाईचा प्रादुर्भाव सदरच्या निविष्ठांसाठी निधी महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ MAIDC आणि तत्सम संस्थांना अग्रिम स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अग्रिम मोबिलाइज ॲडव्हान्स देण्याचा. आणि बाब क्रमांक मी दिले ना आता
तुमच्याकडं 3 ही तुमच्याकडे दिलेली आहे. वरील एक निविष्ठा घटकांच्या पुरवठ्यासाठी 12 सप्टेंबर 2017 शासन निर्णयाने इतर कीटकनाशके, सूक्ष्म सिंचनाची साधने, सिंचनाची निविष्ठांचा पुरवठा करावयाच्या ऐवजी अनुदानाची रक्कम बँक खात्यात रोख जमा करण्याचा शासन निर्णयातील तरतुदी सूट देण्यात येत आहे अशी ऑर्डर त्या ठिकाणी काढली. आता पुरावा क्रमांक 4 हा सुद्धा मी आपल्याकडे देतो. याच्यामध्ये काय म्हणलंय की 14 फेब्रुवारी 2024च्या खरेदीबाबतच्या तरतुदीस सूट देण्यात येत आहे, परंतु नियोजन विभागाच्या 12/4/2018 नुसार DBT मधून सूट मिळवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करून, जर सूट द्यायची असेल स्थापन करून त्यांच्या निर्देशानुसार DBT मधून सूट मिळवण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांची परवानगी आवश्यक असताना देखील अशा प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे पण तुम्हाला मी देतो. CS यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती, ती परवानगी घेतलेली नाही. डायरेक्ट CM साहेबांची सही आली. पुरावा क्रमांक 5 अग्रिम मागणी केलेली. यांनी कितीला केली? 121 कोटीची मागणी केली MAIDC. 121 कोटीची निधी मागणारं पत्र कधी दिलंय? 15 मार्चलाच बरं का. आणि लगेच 15 मार्चला अग्रिम देण्याचे आदेश सुद्धा काढले. देवानंद दुधडे विकास महामंडळाचे. त्याच्यानंतर सन 23-24च्या परत किती पैसे मागितले? 28 मार्चला पैसे मागितले, 31 मार्चला लगेच दिले. 143 कोटी रुपये अग्रिम कृषी आयुक्तालयाकडे मंजुरी आदेश दिनांक 31 मार्च. पैसे कधी दिलेत? 28 मार्चला मागितले, 31 मार्चला देऊन टाकले, लगेच पैसे देऊन टाकले. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे कापूस सोयाबीन ही जी बैठक झाली होती, या बैठक संपन्न झाली. जयश्री भोज सचिव कृषी, आता सचिव बदलले, वी राधा बदलल्या, गेडाम साहेब बदलले, अनुप कुमार बदलले, रवींद्र बिनवडे बदलले. म्हणजे जे अधिकारी यांना आडवं पडेल त्याला लगेच बाजूला काढला. संतोष कराड उपसचिव, ह्यातले काही नावं वारंवार येत आहेत. उपसचिव कृषी विनय कुमार आवटे, संचालक कृषी महेंद्र घाडगे हे मंत्रालयातील कृषी मंत्री यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रवींद्र बिनवडे सहसंचालक विस्तार, सुनील बोरकर राहुरी अकोला परभणी हे सगळे उपस्थित होते. 300 कोटी या सभेमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 ऑक्टोबर 2024च्या 100% अनुदानावर थेट वितरित करण्याकरता 13 सप्टेंबर 2024 331 कोटी रुपयांचा प्रस्ताव संचालक विस्तार विनय आवटे यांनी सादर केला. श्रीमती प्रतिभा पाटील उपसचिव यांनी 500 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याच्या मान्यतेस निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आणि दोनही अग्रिम रक्कम 264 कोटी 93 लाख अग्रिम देण्यात आलेला आहे. कोणाला? महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला. त्याच्यानंतर बाब क्रमांक 7 हा 5वा पुरावा माझ्याकडे आहे अग्रिमचा. 6वा पुरावा सुद्धा आहे, PDF देतो डिटेल. म्हणजे ह्या तारखेला मागितलं की ह्या तारखेला, म्हणजे आज अर्ज आणि उद्या कर्ज. काही बँकांची जाहिरात असते ना, आज अर्ज उद्या कर्ज किंवा 2 तासात कर्ज. काही ऑनलाईन सुद्धा कर्ज देतात, त्याच्यापेक्षा सुद्धा महाभयंकर प्रकार आहे. 28 तारखेला ॲडव्हान्स मागायचा द्यायचं, मोबिलाइज ॲडव्हान्स.